विकास तर खूप होईल, पण झाडं नसतील तर त्या विकासाचं करायचं काय? ऑक्सिजन सिलेंडर कुठून आणायचे प्रत्येकाच्या नाकाला लावायला? गावागावात शाळा आहे, त्या शाळांमध्ये प्रत्येक सरपंचांनी लक्षात ठेवा, जी फळं देणारी झाडं आहेत ती त्या शाळेच्या आवारात लावा आणि त्यातून त्या फळांमधनं येणारं जे उत्पन्न आहे ते ज्या मुलांना शिकायला फी नाही त्यांच्या फी साठी भरा, ते शाळेला द्या देणगी. त्या मुलांच्या नावाने ती झाडं करा. मुलांना 2 बाटल्या घरनं न्यायला लावा शाळेत, एक स्वतः पिण्यासाठी आणि एक त्या झाडाला घालण्यासाठी. त्याने काय होईल गावामध्ये, त्या पुढच्या पिढीचं काय होईल, ते उद्या झाडं लावतील की नाही हे महत्वाचं नाहीये, पण ते झाडं तोडू देणार नाहीत आणि हीच गोष्ट या देशाला वाचवू शकेल. विकास तर खूप होईल, पण झाडं नसतील तर त्या विकासाचं करायचं काय? ऑक्सिजन सिलेंडर कुठून आणायचे प्रत्येकाच्या नाकाला लावायला? कोविडने आपल्याला दाखवलं आपल्या गरजा किती आहेत. निसर्ग आता बोलू लागलाय, निसर्ग यानंतर भयंकर पद्धतीनं आपल्याशी बोलणार, यावर विश्वास ठेवा. येत्या 20-25 वर्षात तुम्ही कधीही पाहिलं नाही असं दृश्य निसर्ग तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच आपली लायकी कळेल की आपण किती गरीब आहोत आणि आपण किती छोटे आहोत.